निश्चितपणे हा भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे. हा त्या दिवशी काही त्रयस्थ लोकांच्या वादातनं झालेला वाद होता. हा दोन्ही माझ्या भगिनी एकमेकींना तशा खूप ओळखतही नव्हत्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिराईत जी दोन लोक होती ती त्या संदर्भात तिथं आली आणि त्यातनं वाद तयार झाला आणि यांना वाटलं ही यांची लोक आहेत, यांना वाटलं ही यांची लोक आहेत, त्यातनं वाद झाला. तो वाद घरातला वाद होता. आम्ही एकत्रित बसल्यानंतर तो वाद संपुष्टात आलेला आहे. एकमेकांच्या मनातले जे शंका आणि इतर गोष्टी होत्या त्या समोर आल्यानंतर त्या संपूर्ण वादावर आज पडदा पडला. ज्या वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून वाद होता असं देखील त्या व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळते. हा टक्केवारीवरनं वादच नव्हता. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं तिराईत काही लोक तिथं होती जी ह्या दोघींशी संबंधित नव्हती, परंतु काळेत्यांना वाटलं त्या चिमटेत्यांबरोबर लोक आहेत, चिमटेत्यांना वाटलं ते काळेत्यांबरोबर लोक आहेत आणि तो वाद वाढला. आणि तो वाद जेव्हा आज आम्ही एकत्रित बसलो तेव्हा ती लोक तुमची होती का आमच्या दोघांची ती लोक नव्हती. अशाच काही लोकांमुळं काही आधी काळेत्यांबरोबर पण एकदा त्याच ठिकाणी अशाच या वास्तू संदर्भात वाद झाला होता. त्यामुळं हा काय वाद नवीन नव्हता. त्या वास्तूत काही लोकांचे इंटरव्ह्यू आणि हे आहे त्या लोकांमुळेच हा वाद होता हे स्पष्ट झालं आणि दोघांच्या मनातला तो कलुष निघून गेला. त्यावेळी म्हणणं होतं ही गोष्ट देखील मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गेल्याची माहिती मिळते. काही कारवाई असं काही नाही. निश्चितपणे मुख्यमंत्री हा राज्याचे नेते. माझ्या नेत्याचा आदेश हा एकदम करेक्ट आहे की अशा प्रकारची कुठली गोष्ट सहन होणार नाही. परंतु ही गोष्ट तथ्यहीन होती की त्या गोष्टीवर हा वादच नव्हता. हा तिराईत काही लोक तिथं होती की ज्यांना त्या वर्क ऑर्डर पाहिजे होती आणि कोणाला वर्क ऑर्डर नको होती. अशा दोन कॉन्ट्रॅक्टर्स मधली भांडणं होती आणि त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्स ह्या दोघांशीही संबंधित नव्हते. त्यांचे तो वाद हा यांना वाटलं ह्यांचा, यांना वाटलं त्यांचा आणि त्यामुळे तो वाद तिथं तयार झाला. आज जेव्हा समोर समोर बसल्यानंतर लक्षात आलं ही दोन्ही लोक आपली नव्हती आणि आपली ही भांडणच नाही.